हॅलो एव्हरीवन, आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत एलिमेंट्स आणि कंपाऊंड्स मधला डिफरन्स. स्टुडंट्सला सर्वात महत्त्वाचं जे कन्फ्युजन असतं, एलिमेंट्स काय असतात. तर एलिमेंट्स आणि कंपाऊंड्स यामधला आपण जर डिफरन्स पाहणार आहोत तर त्यामध्ये आपण या बेसिक गोष्टी इथे क्लिअर करणार आहोत. एलिमेंट्स आपण जर संपूर्ण केमिस्ट्री पाहिली असेल तर ती एलिमेंट्सच्या भोवती फिरताना दिसते. आता एलिमेंट्स म्हणजे काय, तर कार्बन, ऑक्सिजन, हायड्रोजन हे एलिमेंट्स आहेत. पण त्यांना एलिमेंट्स का म्हणावं यामागे आपल्याला त्यांच्या बेसिक गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. प्युअर सबस्टन्स विच हॅज ओनली वन टाइप ऑफ ॲटम्स इन इट. म्हणजे सपोज जर आपण ऑक्सिजन हे जर एलिमेंट घेतलं तर ऑक्सिजन मध्ये सगळे ॲटम्स काय असणार आहेत, तर हे एकच असणार आहेत. म्हणजे त्यांच्या केमिकल प्रॉपर्टी सेम असणार आहेत. आपण बेसिक उदाहरण घेतलं तर उदाहरण काय असू शकतं, आपली बॉडी. आपल्या बॉडी मधलं सपोज जर आपण ब्लड कुठूनही काढलं, आपण ते जरी आपल्या हातातून काढलं किंवा आपल्या जरी ते पायातून जरी ते रक्त काढलं तरी त्याचा रक्ताचं जे प्रॉपर्टीज असणार आहेत त्या सेमच असणार आहेत. यावरूनच आपण समजून घेऊ शकतो की ऑक्सिजन हा जर एलिमेंट असेल तर त्यामधले सगळेच ॲटम काय असणार आहेत, सेम प्रॉपर्टी दाखवणार आहेत. तर त्याची ही आहे डेफिनेशन, प्युअर सबस्टन्स विच हॅज ओनली वन टाइप ऑफ ॲटम्स. ओके, आता त्यानंतर आपण कंपाऊंड्स पाहणार. तर कंपाऊंड्स मध्ये बघा, तर कंपाऊंड्स काय असतात, तर हे नंबर ऑफ एलिमेंट्स ग्रुप मध्ये येतात आणि त्यानंतर काय होतं, कंपाऊंड्स फॉर्म होतात. आपण याचं उदाहरण पाहिलं तर वॉटर, पाणी. आता पाण्यामध्ये काय होतं, हायड्रोजन पण आहे आणि ऑक्सिजन पण आहे. ते डिफरंट एलिमेंट येतात, पण ते डिफरंट एलिमेंट कसे आहेत, फिक्स्ड प्रोपोर्शन मध्ये आहेत, फिक्स्ड रेशो मध्ये आहेत. म्हणजे पाण्याचा फॉर्म्युला आपण जर पाहिला तर तो पुण्यात पण तोच असणार आहे, बँगलोरमध्ये पण तोच असणार आहे, US मध्ये पण तोच असणार आहे आणि इव्हन पाकिस्तान किंवा आपण जरी अंटार्क्टिकामध्ये गेलो तरी पाण्याचा फॉर्म्युला H2O असणार आहे. म्हणजे आपण त्याला कंपाऊंड म्हणू शकतो. तर कंपाऊंड मध्ये काय असतं, डिफरंट एलिमेंट्स हे फिक्स्ड प्रोपोर्शन मध्ये, फिक्स्ड रेशो मध्ये एकत्र येतात तेव्हा ते कंपाऊंड्स फॉर्म करतात. आता आपण एलिमेंट्स मध्ये पाहिलं तर एलिमेंट्स मध्ये काय, तर 118 एलिमेंट्स अद्याप डिस्कवर झालेले आहेत किंवा आपल्याला ते नोन आहेत. ओके, 118 एलिमेंट्स मध्ये आपण बघू शकतो हायड्रोजन, कार्बन, नायट्रोजन असे असंख्य, युरेनियम, ओके, नेप्ट्युनियम, थोरियम असे असंख्य एलिमेंट्स आहेत. पण त्या एलिमेंट्सचा नंबर जो आहे तो लिमिटेड आहे, 118 एलिमेंट्स आहेत. ओके, पण कंपाऊंड्स बद्दल जर बघितलं तर कंपाऊंड्स खूप आहेत. खूप म्हणजे ते बिलियन ट्रिलियन मध्ये पण म्हणू शकतो. तर एवढे कंपाऊंड्स नोन आहेत. आता कंपाऊंड्स मध्ये पहा, तुम्ही वेगवेगळ्या कॉम्बिनेशननी वेगवेगळे कंपाऊंड्स बनवू शकता. आपण याचं उदाहरण पाहिलं CHNO. ओके, आता मी यामध्ये काय केलं, 4 एलिमेंट्स यामध्ये घेतले. पण ह्या 4 एलिमेंट्सच्या कॉम्बिनेशननी आपण असंख्य यामध्ये काय बनवू शकतो, कंपाऊंड्स बनवू शकतो. उदाहरणार्थ बघा, C आणि H यांचं जर कॉम्बिनेशन केलं तर कार्बन आणि हायड्रोजन CH4 यांच्या कॉम्बिनेशननी बनला मिथेन. ओके, कार्बन आणि ऑक्सिजन यांच्या कॉम्बिनेशनने आपण बनवतोय CO2 कार्बन डायऑक्साइड. ओके, N आणि O म्हणजे नायट्रोजन आणि ऑक्सिजन यांच्या कॉम्बिनेशनने आपण काय बनवू शकतो, नायट्रोजन मोनॉक्साइड किंवा नायट्रोजन डायऑक्साइड. ओके, कार्बनच्या आणि ऑक्सिजनच्याच कॉम्बिनेशनने आपण काय बनवू शकतो, कार्बन डायऑक्साइड ॲज वेल एज कार्बन मोनॉक्साइड पण, जो सगळ्यात डेंजरस गॅस आहे. ओके, आणि NH किंवा नायट्रोजन आणि हायड्रोजन यांच्या कॉम्बिनेशनने आपण काय बनवू शकतो, त्यांच्या कॉम्बिनेशनने आपण बनवू शकतो अमोनिया, NH3. म्हणजे काय, तर आपण एलिमेंट्स ते आहेत त्या एलिमेंट्सच्या डिफरंट अरेंजमेंटनी आपण काय बनवू शकतो, कंपाऊंड्स बनवू शकतो. त्यामुळे कंपाऊंड्स हे किती बिलियन ट्रिलियन्स मध्ये आहेत आणि ते डिस्कवर्ड केलेले किंवा नोन कंपाऊंड्स आहेत. आता आपण जर पाहिलं एलिमेंट्सचे टाइप्स, 3 टाइप्स बेसिकली आहेत, मेटल्स, नॉन मेटल्स अँड मेटॉलॉइड्स. आता मेटल्स आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण पाहिलं कॉपर आहे, गोल्ड आहे, सिल्वर आहे, त्यांना आपण काय म्हणतो, मेटल म्हणतो. ओके, हे झाले मेटल, कॉपर, सिल्वर, ओके, गोल्ड, हे काय झाले, मेटल्स झाले. आणि नॉन मेटल्स कोणते असतील, हायड्रोजन, कार्बन, ऑक्सिजन. ऑक्सिजन हा गॅस आहे, ठीक आहे, त्याच्यापासून आपण कोणत्याही प्रकारे मेटलच्या गोष्टी बनवू शकत नाही, त्यामुळे त्यांना नॉन मेटल्स मध्ये कन्सिडर केलं जातं. हायड्रोजन, ओके, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन हे जे आहेत ते कोण आहेत, नॉन मेटल्स आहेत. आणि मेटॉलॉइड्स म्हणजे काय, जे मेटल्स आणि नॉन मेटल्स या दोघांच्या प्रॉपर्टीज दाखवतात. म्हणजे सिलिकॉन आहे, ठीक आहे, आर्सेनिक आहे, ठीक आहे, असे असंख्य, म्हणजे तरी मेटॉलॉइड्स हे जे आहेत ते लिमिटेड आहेत. ओके, ते 6 ते 7 आहेत की जे आपल्याला मेटॉलॉइड्सच्या प्रॉपर्टीज दाखवतात. म्हणजे मेटल्स, नॉन मेटल्स आणि मेटॉलॉइड्स हे काय आहेत, एलिमेंट्सचे टाइप्स आहेत. पण कंपाऊंड्स जे आहेत ते 2 टाइप मध्ये मेनली क्लासिफाय केले जातात.
ऑर्गॅनिक कंपाऊंड अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड. ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे काय, जे लिव्हिंग सोर्सेस पासून बनवले जातात. आता आपण प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स, फॅट्स हे जे म्हणतो ते आहेत ऑर्गॅनिक कंपाऊंड आणि ते आपल्याला लिव्हिंग सोर्सेस पासून मिळतात. म्हणजे फ्रुट्स, आपल्याला मिल्क यापासून जे मिळतात त्यांना आपण ऑर्गॅनिक कंपाऊंड्स म्हणतो. आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स जे आपल्याला सॉइल मधून मायनिंगद्वारे असे मिळू शकतात त्यांना आपण इनऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणतो. जे सॉइल जे आहे नॉन लिव्हिंग आहे त्यामुळे आपण त्याला काय म्हणणार, इनऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणणार. म्हणजे आपण इथे हे पहिले 3 डिफरन्स पाहिलेले आहेत.